महसूल आणि जमिनीचे वाद सोडवायला इतकी वर्षे का लागतात हा प्रश्न आपल्याला कधी ना कधी पडतोच, बरोबर? म्हणजे वर्षानुवर्षे चालणाऱ्या तारखा आणि त्या कागदपत्रांच्या जंजाळात अडकलेले लोक, आपण सगळेच हे चित्र नेहमी पाहतो. पण आता हे सगळं बदलण्याची एक भक्कम शक्यता निर्माण झाली आहे. आज आपण एका अशा नव्या सरकारी निर्णयाबद्दल बोलणार आहोत, जो या संपूर्ण रेंगाळलेल्या प्रक्रियेला एक वेगळीच आणि सकारात्मक दिशा देऊ शकतो. तर वेळ न घालवता थेट विषयाला सुरुवात करूया. नमस्कार. आजच्या या विशेष सविस्तर विश्लेषणामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र शासनाच्या महसूल प्रकरणांमधील नव्या मानक कार्यपद्धतीचं म्हणजेच स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर SOPचं अगदी सोप्या भाषेत विश्लेषण करणार आहोत. ही नवी कार्यपद्धती जी 14 मे 2026ला आली आहे, ती आपल्या महसूल न्यायव्यवस्थेत खरंच एक मोठा बदल घडवून आणण्यासाठी डिझाईन केली गेली आहे. आता हा गुंतागुंतीचा सरकारी दस्तऐवज आपण काही सोप्या टप्प्यांत समजून घेणार आहोत. आज आपण काय काय पाहणार आहोत तर सर्वात आधी महसूल प्रकरणांमधील जुन्या समस्या, त्यानंतर ही नवी मानक कार्यपद्धती नेमकी काय आहे, सुनावणी आणि नोटीसची प्रक्रिया, पारदर्शक न्यायनिर्णय कसे असतील आणि शेवटी अधिकारी आणि नागरिकांची जबाबदारी. चला तर मग सुरुवात करूया. तर आपला पहिला टप्पा आहे महसूल प्रकरणांमधील जुन्या समस्या. आता या विषयाच्या खोलात जाण्यापूर्वी एक खूप महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया, आणि ती म्हणजे खुद्द शासनानेच अगदी मोकळेपणाने मान्य केलंय की हो, जुन्या व्यवस्थेत काही गंभीर त्रुटी होत्या. आणि बघा, चूक मान्य करणं हीच सुधारणेची पहिली पायरी असते ना. या सरकारी दस्तऐवजातच असं स्पष्ट नमूद केलंय की अनेकदा महसूल अधिकाऱ्यांना कायद्याचं पुरेसं ज्ञान नसायचं. नैसर्गिक न्यायतत्वे बऱ्याचदा धाब्यावर बसवली जायची. अगदी कोणतीही कारणमीमांसा न करता, म्हणजे विदाऊट ॲप्लिकेशन ऑफ माइंड, अगदी मनमानी पद्धतीने निर्णय दिले जायचे. आणि विशेष म्हणजे पुरेशी कारणे नसतानाही उशिरा आलेले अर्ज दाखल करून घेतले जायचे. विचार करा, या सगळ्या कारणांमुळे महसूल प्रकरणं वर्षानुवर्ष रेंगाळत होती. आता पुढे जाऊया. आपला दुसरा विभाग आहे नवी मानक कार्यपद्धती. या संपूर्ण सिस्टीममध्ये सुधारणा करण्यासाठीच या नव्या मानक कार्यपद्धतीचा जन्म झाला आहे. आणि हे लक्षात घ्या, ही फक्त एखादी साधी मार्गदर्शक सूचना नाहीये बरं का, तर हा तंत्रज्ञानाची जोड असलेला एक अतिशय कडक आणि बंधनकारक रोडमॅप आहे. या संपूर्ण सुधारणेचा पाया कशावर आहे तर नैसर्गिक न्याय तत्वे, म्हणजेच प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस. आता याचा नेमका अर्थ काय तर प्रक्रियेत 100% निष्पक्षता असली पाहिजे. कोणत्याही पक्षावर पूर्वग्रहदूषित कारवाई होता कामा नये. दोन्ही बाजूंना आपलं म्हणणं मांडण्याची समान संधी मिळालीच पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अधिकाराने दिलेल्या प्रत्येक निर्णयामागे एक स्पष्ट आणि तर्कसंगत कारण असलंच पाहिजे. या एका तत्वामुळे सर्वसामान्यांचा मनमानी कारभारापासून खऱ्या अर्थाने संरक्षण होणार आहे. आता यात खरोखरच एक अत्यंत रंजक आणि महत्त्वाची गोष्ट आहे. ती म्हणजे फाईल दाखल करण्याची ही नवी आणि अचूक पद्धत. आता जुन्यासारखं काहीही अर्धवट अर्ज देऊन अजिबात चालणार नाही. ज्या दिवशी तुमचा अर्ज दाखल होईल त्याच दिवशी त्याची अनिवार्य छाननी केली जाईल. जर फाईल अगदी परिपूर्ण असेल तरच ती EQJ कोर्ट या डिजिटल प्रणालीवर नोंदवली जाईल. पण जर ती अपूर्ण असेल ना, तर थेट त्रुटीपत्र दिलं जाईल. सोप्या भाषेत सांगायचं तर पहिल्या दिवसापासूनच अर्धवट फाईल्समुळे सिस्टीमवर पडणारा तो नाहक ताण आता कायमचा थांबणार आहे. याच अनुषंगाने आपला तिसरा टप्पा आहे सुनावणी आणि नोटीस प्रक्रिया. बघा, आपण नेहमी ऐकतो की कोर्टात तारखांवर तारखा मिळतात, होय ना? यात वेळ आणि पैसा दोन्ही प्रचंड वाया जातो. पण आता नव्या कार्यपद्धतीमध्ये सुनावणीचं वेळापत्रक आणि नोटिसा बजावण्याचे नियम इतके कडक केले आहेत की विचारू नका. जुनी परिस्थिती आणि नवा नियम यातला फरक अगदी स्पष्ट आहे. जुन्या व्यवस्थेत सुनावणी सतत पुढे ढकलण्याची एक मोठी संस्कृतीच होती. पण आता नव्या नियमानुसार पक्षकाराने लेखी आणि अगदी ठोस कारण दिले तरच सुनावणी जास्तीत जास्त फक्त एकदाच पुढे ढकलता येईल. हो, फक्त एकदाच. आणि तेही तेव्हाच जेव्हा परिस्थिती खरोखरच हाताबाहेर असेल, जसं की एखादा गंभीर आजार किंवा नैसर्गिक आपत्ती. आता अधिकारी विनाकारण सुनावणी तहकूब करूच शकणार नाहीत. आणि स्टे ऑर्डर म्हणजे स्थगिती आदेशाचा काय, त्याचे नियमही आता अत्यंत पारदर्शक केले आहेत. आता अधिकारी त्यांच्या मनमानी पद्धतीने कुणालाही स्थगिती आदेश देऊ शकत नाहीत. असा आदेश मिळवण्यासाठी अर्जदाराला 3 अतिशय महत्त्वाच्या कायदेशीर कसोट्या पार कराव्या लागतील. पहिली म्हणजे प्रथमदर्शनी भक्कम प्रकरण असायला हवं. दुसरं, सुविधेचा समतोल राखला गेला पाहिजे. आणि तिसरं म्हणजे जर स्टे नाही दिला तर कधीही भरून न येणारे नुकसान होऊ शकतं हे सिद्ध करावं लागेल. हे सिद्ध केल्याशिवाय स्टे ऑर्डर मिळणारच नाही. खरंच हा एक खूप मोठा गेम चेंजर बदल आहे. पुढे जाऊया चौथ्या विभागाकडे, पारदर्शक आणि सकारण न्याय निर्णय. एक योग्य आणि निष्पक्ष निर्णय कसा लिहिला जावा याची आता एक परिपूर्ण आणि साचाबद्ध रचना सक्तीची करण्यात आली आहे.
म्हणजे आता अधिकाऱ्यांना याच तार्किकक्रमाने निर्णय लिहावे लागतील. सर्वात आधी प्रकरणाची पार्श्वभूमी, त्यानंतर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद, मग नेमके वादमुद्दे ठरवणे, त्यावर सविस्तर कारणमीमांसा आणि शेवटी अंतिम कार्यात्मक आदेश. याचा सर्वात मोठा फायदा काय माहितीये? आता जुनेच निर्णय कॉपी पेस्ट करण्याचा प्रकार पूर्णपणे बंद होईल. प्रत्येक विशिष्ट मुद्द्यावर अधिकाऱ्याला स्वतःचं तर्कसंगत मत आणि सविस्तर कारण स्पष्ट करावंच लागेल. आणि हा पुढचा मुद्दा तर अतिशय महत्त्वाचा आहे, डिजिटल स्वाक्षरी. आता प्रत्येक अर्धन्यायिक आदेश डिजिटल स्वाक्षरीनेच काढावा लागेल आणि तो आल्या आल्या लगेच EQJ कोर्ट पोर्टलवर अपलोड करावा लागेल. ही अट अत्यंत कडक आहे. यामुळे मानवी हस्तक्षेप किंवा कागदपत्रांसोबत छेडछाड या गोष्टींना अजिबात वाव राहणार नाहीये. प्रक्रियेची विश्वासार्हता आणि गती दोन्ही नक्कीच वाढेल. काही नेहमीच्या प्रकरणांसाठीचे विशिष्ट नवे नियमही आपण थोडक्यात पाहूया. इथे तंत्रज्ञानाचा अप्रतिम वापर केला जाणार आहे. उदाहरणार्थ, गौण खनिज उत्खननाच्या प्रकरणात आता आरोपीच्या उपस्थितीत शक्यतो ड्रोनद्वारे मॅपिंग आणि पंचनामा करणं बंधनकारक आहे. शेतरस्त्यांच्या प्रकरणांमध्ये रस्त्याचं जिओ टॅगिंग केलं जाईल, तर फाळणी किंवा वाटप प्रकरणांमध्ये अंमलबजावणीसाठी अत्यंत कडक वेळेची मर्यादा निश्चित केली आहे. यामुळे काय होईल तर वर्षानुवर्षे रखडलेली प्रकरणे आता वेगाने निकाली निघतील. आता आपण आपल्या शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत, अधिकारी आणि नागरिकांची जबाबदारी. बघा, नुसते नियम बनवून काहीच होत नसतं, तर त्यांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणारी एक सक्षम यंत्रणाही लागते. हा 5% आकडा खूप काही सांगून जातो. आता जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या हाताखालच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या एकूण निकालांपैकी किमान 5% निकालांची स्वतःहून कायदेशीर तपासणी करावी लागणार आहे. तसेच अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या निकालांची तपासणी विभागीय आयुक्त करतील. सोप्या भाषेत सांगायचं तर आता प्रत्येक निर्णयावर वरिष्ठांची थेट नजर असेल. यामुळे अधिकाऱ्यांची जबाबदारी आणि निकालांचा दर्जा 100% सुधारेल. तसंच आणखी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाषेचा वापर. आता सर्व अर्धन्यायिक कामकाज, न्यायनिर्णय आणि आदेश केवळ देवनागरी लिपीतील मराठी भाषेतच असणं अनिवार्य केलं गेलंय. अनेकदा होतं काय, क्लिष्ट इंग्रजी शब्दांमुळे सामान्य माणसाला आपलाच निकाल समजत नाही. पण आता सर्वसामान्यांना समजेल अशा आपल्या स्थानिक भाषेत कामकाज झाल्यामुळे पारदर्शकता तर वाढेलच, पण सोबतच लोकांनाही त्यांचे हक्क अतिशय स्पष्टपणे समजण्यास मदत होईल. तर असा हा अत्यंत कडक, तंत्रज्ञानावर आधारित आणि पारदर्शकतेवर भर देणारा नवा SOP आहे. या सगळ्या कडक अटी, डिजिटल स्वाक्षऱ्या, वेळेचे बंधन आणि वरिष्ठांचे हे थेट नियंत्रण पाहता आता एक प्रश्न नक्कीच उपस्थित होतो. तो म्हणजे वर्षानुवर्षे रेंगाळणारे आणि मनमानी पद्धतीने चालणारे महसूल आणि जमिनींचे वाद आता खरोखरच कायमचे इतिहास जमा होतील का? कागदावर अतिशय उत्तम दिसणारे हे नियम प्रत्यक्षात किती प्रभावी ठरतात हे तर येणारा काळच ठरवेल. पण ही एक अतिशय सकारात्मक आणि महत्त्वपूर्ण सुरुवात आहे, यात काहीच शंका नाही. या विश्लेषणातून तुम्हाला नक्कीच नवी माहिती मिळाली असेल अशी आशा आहे. विचार करत रहा. धन्यवाद.